संजय डी पाटील यांच्या घरावर इन्कम टॅक्सचा छापा पडला आहे। संजय डी पाटील हे डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती आहेत आणि डी.वाय. पाटील यांचे चिरंजीव आहेत। कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथल्या त्यांच्या बंगल्यामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून इन्कम टॅक्स अधिकारी दाखल झालेत आणि त्यांच्या घराची संपूर्ण झडती घेतली जाते। कोल्हापुरातल्या घरावर छापा पडलेला आहे। संजय पाटील डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती आहेत आणि डी.वाय. पाटील यांचे चिरंजीव देखील आहेत। कोल्हापुरात संजय डी पाटील यांच्या घरावर इन्कम टॅक्सचा छापा पडला आहे। संजय पाटील हे डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती आहेत आणि डी.वाय. पाटील यांचे चिरंजीव आहेत। कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथल्या त्यांच्या बंगल्यात सकाळी 7 पासून इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी दाखल आहेत। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत। प्रताप, संजय डी पाटील मोठं नाव आहे कोल्हापूरमधलं, इन्कम टॅक्स विभागाचा छापा पडला आहे, अधिक तपशील काय समोर येतोय? सकाळी 7 वाजता इन्कम टॅक्सचे ऑफिसर जे आहेत ते संजय डी पाटील यांच्या घरामध्ये गेल्याची माहिती आपल्याला मिळाली। त्याबाबत कन्फर्मेशन असं की त्यांच्या गेटवर जे पोलीस अधिकारी होते की पोलीस कर्मचारी होते त्यांना विचारलं असता इन्कम टॅक्सचे अधिकारी सकाळी 7 वाजता त्यांच्या घरामध्ये गेलेले आहेत। कशा प्रकारे झाडाझडती सुरू आहे किंवा कोण अधिकारी आहेत, अधिकाऱ्यांची नावं काय आहेत की नेमका तपशील काय मिळालेला अजून नाही आहे। पण ह्या ज्या गाड्या आहेत त्या मुंबईमधून आलेल्या आहेत अशा प्रकारची माहिती मिळते। जवळपास 7 ते 8 गाड्या आहेत ज्या सकाळपासून संजय डी पाटील यांच्या घरामध्ये आहेत। कशा प्रकारे सगळा चौकशी सुरू आहे किंवा एकूणच कशा प्रकारे धाड टाकलेले याची कुठल्याही प्रकारची माहिती मिळत नाही। प्रताप 4 तास झालेत, पण यापूर्वी काय अशी कुणकुण लागली होती का? कारण इन्कम टॅक्सचा अचानक छापा पडलाय की यापूर्वी कुठली नोटीस दिली होती, या संदर्भात काय चर्चा वगैरे आहे का शहरामध्ये? मिळालेली नाही। सकाळी 7 वाजल्याच्या दरम्यान हे अधिकारी गेलेले आहेत आणि तेव्हापासून ते आतमध्ये त्यात कुठल्या प्रकारची माहिती मिळालेली नाही। या संदर्भात संजय डी पाटील यांच्याशी पण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु फोन लागत नाही सध्या। त्याच्यामुळं एकूणच आपण बघतो की कोल्हापुरातलं खूप मोठं नाव आहे। त्याचबरोबर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे ते कुलपती आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे बिझनेस सुद्धा आहेत, हॉटेल सुद्धा आहे। त्याच्यामुळं कशा प्रकारे इन्कम टॅक्सचे अधिकारी कारवाई करतात त्यावर कुठल्या प्रकारची अधिकृत माहिती अजून पण मिळालेली नाही। प्रताप, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। संजय डी पाटील जे डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती आहेत त्यांच्या कोल्हापूरमधील गगनबावडा येथील घरावर बंगल्यावर इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकलेला आहे। सकाळी 7 वाजल्यापासून ही कारवाई सुरू आहे, अद्याप ही कारवाई सुरूच आहे, मात्र अधिक तपशील या अधिकाऱ्यांनी काय दिलेला नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।